आता हे बॅगेत काय आहे तुमच्या? हे आता हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ते आमच्या संघ आम्ही ठेवत असतो, तुकाराम गाथा. हा हा हा, मग जर समजा टाइम सापडला तर ते आम्ही मग एक पान नित्य नाही म्हणा आमच्या देवपूजा झाल्यावर हा. 1-2 पानं आम्ही वाचत असतो. आणि शिंगणापूरून आता कसं जाणार तुम्ही पुढे परत? नाही शिंगणापूरला दर्शन घ्यायचं, तिथून मग नेवासाला दर्शन घ्यायचं. नेवाशाहून देवगडचं दर्शन घेतलं की चालले आपल्या घरी. देवगड. हा देवगड दत्ताचं ठाण आहे किसनगिरी बाबा. हा देवगड. हा देवगड किसनगिरी आणि बाबा. नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरी. हा ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ज्ञानेश्वरी महाराजांनी नेवाशाला. हे मंदिरही मोठं आता आहे. काल आहे ना आमच्याकडं एक पूजा झालेली, दत्त महाराजांची प्राणप्रतिष्ठा केली. तर त्याचा प्रसाद माझ्याकडे नेमका हायचे आता, बर तुम्हाला मी देतो तो प्रसाद. मी चाललोय तुमचं नगरला कोणा ठिकाणी नगरला आहे ना, पाईपलाईन रोड म्हणून एक भाग आहे आमचा. म्हणजे एरिया कोणता इथे सांगा बरं. सावडी. अलीकडंच आहे, अलीकडं. नगरला आमचं एक दत्त मंदिर आहे. तिकडं कोणता रोड आहे, 4 वर्ष आमचं ते गेलो. दत्त मंदिर तुम्ही प्रेमदान चौकात गेले, सावडी. हा ते तिकडं कोणता हॉस. हा सावडी. हा, ते नाही एक रात्रभर मी मुक्काम केला होता. मग तिथंच असतं तिथून जवळ आहे. शिंगणापूरला ते नेहमी येत असतात. तिथून एकदम जवळ आहे आपलं. हा सावडी काही माझा पत्ता आहे, पण ते आता या डायरीत नाही माझं. हा हा. काल जे कार्यक्रम झाला ना आमच्याकडं, मी आता गावाकडे चाललोय ना, धन्यवाद. प्रसाद घेऊन नशीब चांगलं चाललो. आमचं. तर आता भेटले तुम्ही तर प्रसाद तुम्हाला देतो. रोजी हाताने द्यायचंय मला. घ्या तुम्ही आता. करा डब्यावर वरती घ्या डब्यावर. अजून घ्या तुम्ही. घ्या. टाका थोडंसं टाका. 3 खेप म्हणजे ब्रह्म विष्णू महेश. बरं. तसा आहे ना तो. 3 खेप म्हणजे ब्रह्म विष्णू महेश. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. घ्या मग तुम्ही खा. आपण आता इथं कुठतरी उसाचा रस घेऊ. हो हो आणि तुम्हाला घोडेगाव सोडतो, तिथून गाडी भरतो. घोडेगाव म्हणजे सगळ्या घरांगणच झालं.